बाळूमामांचं आणि मुळे महाराजांचं खरं नातं काय, त्यांची नात्याची सुरुवात कोणती? हे बाळूमामाचं आणि मुळे महाराजाचं नातं म्हणजे मामा योग कसा आला. मामा आपल्या मेंढ्या घेऊन चारण्यासाठी शेतावर गेलेले होते. हा. मग त्या डोंगराच्या पायथ्याला मामा चारणे देत होते. कुठं होते तेव्हा मामा? मामा तेव्हा कुठं होते, कोणत्या भागात? मुळे महाराज जंगलात जाऊन एक मंदिर होतं, हा. त्या मंदिरावर बासरी वाजवत बसले होते, वेणू वेणू. हा. मग एवढा मंजूळ बासरी वाजवायचे मुळे महाराज. हा. मग ती आवाज मामाच्या कानावर आला आणि त्या आवाजाच्या दिशेनं मामा जाऊ लागले आपल्या साथीदाराला सांगून. त्यावेळेस मामाकड मरग्या नावाचा गडी होता. त्या मरग्याला सांगितले, बाबा मी अरे जाऊन येतो, तू थांब कळपाजवळ. मग मामा डोंगराच्या माथ्यावर आले. बघते तर काय मामाला एक मंदिर दिसलं आणि त्या मंदिराच्या समोर मुळे महाराज बासरी वाजवत होते. मग मामा मुळे महाराजाचं दर्शन घेण्यासाठी म्हणून मुळे महाराजाकडे आले. हा. तेव्हा मुळे महाराज सांगले, हे धनगरा माझ्या पाया पडू नको. हा. अरे काय करतोस, आशीर्वाद मागतो. तेव्हा मुळे महाराज चटकन उठले. अरे मी जातीनं शिंपी आहे, आतापर्यंत मी कोणाचे काच बटन मोफत केलो नाही, मग तुला आशीर्वाद कसा फुकट देऊ धनगरा. तू मला पैसे दे, मी तुला आशीर्वाद देतो. तेव्हा मामा भूत काढून गुरुदक्षिणा जमवत होते. मग मामानं मनाचा निश्चय केले की ज्यानं माझे गुरुदक्षिणा न मोजता म्हणजे पैशाचा आकडा सांगेल तोच माझा गुरु, असं मामानं आपल्या मनाचा निश्चय केलेला होता. मग मुळे महाराज ते पैसे न मोजता मामाला आकडा सांगितला. त्याच्यामुळं मामांना तेव्हापासून गुरु मानले. तेव्हापासून मामाचं आणि मुळे महाराजाचं नातं गुरु शिष्याचं पडलं. मग तेव्हापासून गुरुदेव मी आत्ताच्या आत्ता तुमची गुरुदक्षिणा वापस करतो म्हणून मामा मरग्याकडे आले. मरग्याला जवळ बोलवलं, अरे मरग्या इकडे आहे. तेव्हा मरग्याने विचारलं, काय बोला मामा. अरे मुळे महाराजाला दक्षिणा देऊ नये. त्या पागोट्यातले पैसे काढून मोजले, बरोबर सांगितल्याप्रमाणे 120 रुपये निघाले. ते गुरुदक्षिणा मामानं मरग्या नावाच्या गड्यापाशी देऊन पाठवून दिले. तेव्हा मुळे महाराजांना 6 आणे पैसे वापस केले माझ्या गुरुला दक्षिणा देऊन. मग ते मरग्याला बिड्या ओढायची सवय होती. त्या मरग्या नावाच्या नौकरानं बिड्या घेऊन ओढले. हे मामाला समजलं. मग मुळे महाराजांना काय केले, जे अरे बाबा हे तुझे भोतावळीचे पैसे आहेत, मी पंढरपूरला जाईन, आंधळे पांगळे मूकबधीर जे आहेत त्यांना मी वाटून टाकेन, माझ्या प्रपंचात खर्च करणार नाही, असं मुळे महाराजाचा शब्द होता मामाला. मग त्या दिलेल्या शब्दाची मुळे महाराज पूर्तता न केल्यामुळं मुळे महाराजाला सुद्धा 3 दिवस स्वच्छ आला मामा बसले होते. म्हणजे सांगायचं म्हणजे एक आहे, हा भगवान सख्या बहीण भावाला सोडला नाही, स्वतःच्या गुरुला सोडला नाही. मग आपल्या हातून जर काय उन्मतपणा झाला तर मामा आपल्याला सोडतील का, ह्याची जाण ठेवा. ज्याचं रक्ताचं नातं होतं त्याला सोडलं नाही, मग तुमचं मामाचं नातं काय. मी भक्त तो देव 80 करी. आपलं नातं म्हणजे मामासोबत भक्तीचं आहे, रक्ताचं नाही. मग भक्त कसा असावा, भक्तामध्ये कोणत्या 4 गुणाची गरज आहे. पहिला गुण आहे प्रामाणिकता, दुसरा गुण आहे नीतिमानता, तिसरा गुण आहे एकाग्रता आणि चौथा गुण आहे काटकपणा. ह्या 4 गुणापैकी एक जर गुण कमी पडत असेल, निष्फळ भक्ती सांगितले.
ही अशी या मामाच्या दरबाराची ख्याती आहे बघा राठोड साहेब. बोला आणखीन काही. आणखीन तिकडे कर. ते आले इथं. टच कर वरी टच कर काळा झाले ना.